इंट्रो सांगितलं इंट्रो सांगितलं होता क्लाउडवर्क्सचा. अच्छा, क्लाउडवर्क्स मध्ये प्रॅक्टिकल करून नाही बघितलं का? हा, क्लाउडवर्क्स मध्ये प्रॅक्टिकल करून बघितलं आहे का? आणखी कोणत्या कोणत्या? आरडीएस, लॅम्बडा, डेटाबेस, राईट. मोर. बरं, क्लाउड ट्रेल बघितलं का? नाही. तुमच्या नोटमध्ये लिहा, क्लाउड ट्रेल करायचं आपल्याला. ठीक आहे. काल मी तुम्हाला ते पण सांगितलं, एडब्ल्यूएस सिक्रेट मॅनेजर है ना. एडब्ल्यूएस सिक्रेट मॅनेजर पण तुमच्याकडे लिहा, ते करायची आहे सर्व्हिस तुम्हाला. ओके, क्लाउड फॉर्मेशन बघितलं का? क्लाउड फॉर्मेशन नाही बघितलं तर ठीक आहे, क्लाउड फॉर्मेशन लिहा. आणि ह्या सगळ्या सर्व्हिसेस जे मी तुम्हाला सांगतोय, एक सिक्रेट मॅनेजर जर सोडलं, क्लाउड वॉच, क्लाउड ट्रेल आणि क्लाउड फॉर्मेशन ह्या मी घेतलेल्या आहेत. ठीक आहे, ह्या मी घेतलेल्या जेव्हा माझी AWS ची बॅच होती तेव्हा मी तिथे कव्हर अप केलेले आहेत. जर तुम्हाला बघायचे असेल तर तुम्ही बघू शकता, आहेत अवेलेबल तुमच्याकडे व्हिडिओज वगैरे. ठीक आहे. हा, तर आता मला एक सांगा, तुम्ही AWS वर जे काही रिसोर्सेस क्रिएट करताय, कशा पद्धतीने, जसं एक इन्स्टन्स क्रिएट करायचं आहे, इन्स्टन्स क्रिएट करायसाठी तुम्ही काय काय करता? AWS मध्ये जाणार, EC2 मध्ये जाणार, EC2 मध्ये एक इन्स्टन्स वर जाणार, इन्स्टन्स मध्ये आपण इन्स्टन्स क्रिएट करणार, बरोबर ना. इन्स्टन्स क्रिएट करण्यासाठी कोणत्या कोणत्या गोष्टी आवश्यक असतात? इन्स्टन्स नेम, की पेअर, आणखी बस. याच्या आधी आपल्याला एक इमेज सिलेक्ट करायची असते. इमेज सिलेक्ट करायची असते की नाही? ओएस इमेज असते ना. हा, त्याला आपण ओएस इमेज म्हणणार. त्यानंतर सिक्युरिटी ग्रुप देणार, व्हॉल्यूम देणार, की पेअर देणार, असते की नाही हे पूर्ण टर्म्स. तर ह्या ज्या काही टर्म्स आपण बघतोय AWS मध्ये मॅन्युअली करतोय. जर आपल्याला हे ऑटोमेटेड वेने करायचं असेल तर, ऑटोमेटेड वेने करायचं असेल तर, आता बघा AWS मध्ये जर तुम्ही काम करताय तर AWS मध्ये सगळे रिसोर्सेस क्रिएट करावे लागतील. एक सर्वात आधी तर एक नेटवर्क क्रिएट करावं लागेल, VPC क्रिएट करावं लागेल, सबनेट, राउट टेबल, IGW, नेट गेटवे, एंड पॉइंट्स, हे सगळे टर्म्स क्रिएट करावे लागतील की नाही? सर्वांना मान्य आहे? हे नेटवर्क क्रिएट झाल्यानंतर त्यामध्ये एक पब्लिक इन्स्टन्स, प्रायव्हेट इन्स्टन्स असणार. राऊट 53 करावं लागेल, होस्टेड झोन क्रिएट, एक RDS डेटाबेस क्रिएट करावं लागेल. आता किती मोठं हेक्टिक टास्क आहे, प्रत्येक रिसोर्सवर जायचं आणि प्रत्येक रिसोर्स एक वन बाय वन क्रिएट करत जायचं आहे ना. तर त्यासाठीच एक सर्व्हिस आहे AWS मध्ये की तुम्ही हे जे काही इन्फ्रास्ट्रक्चर तुम्हाला क्रिएट करा, याला काय म्हणतो आपण? इन्फ्रास्ट्रक्चर म्हणतो. काय म्हणतो? इन्फ्रास्ट्रक्चर म्हणतो. सर्व्हिस मॉडेल्स मध्ये तुम्ही बघितलं असेल आज 5 SaaS, तर त्यापैकी आपण EC2 वगैरे हे कशामध्ये येतं? इन्फ्रास्ट्रक्चर ऍज अ सर्व्हिस मध्ये येतं. तर हा जो इन्फ्रास्ट्रक्चर आपण क्रिएट करतोय, हा इन्फ्रास्ट्रक्चर क्रिएट ऑटोमॅटिकली कसा करायचा? तर त्यासाठी तुम्ही AWS मध्ये क्लाउड फॉर्मेशन बघणार. काय बघणार? क्लाउड फॉर्मेशन. आता क्लाउड फॉर्मेशन हलका इन्फॉर्मेशन, जसं तुम्हाला आता इन्फॉर्मेशन नाहीये तर आपण बघू की काय असते. तर क्लाउड फॉर्मेशन एक अशी सर्व्हिस आहे जी तुम्हाला इन्फ्रास्ट्रक्चर ऑटोमेटेड करून देतं. त्यासाठी करायचं काय? तर क्लाउड फॉर्मेशन मध्ये एक कॉन्फिगरेशन फाईल लिहावी लागेल. काय लिहावी लागेल? कॉन्फिगरेशन फाईल. आणि त्या फाईलला तुम्ही जेव्हा एक्झिक्यूट करणार, तुमचं इन्फ्रास्ट्रक्चर, तुम्हाला जर VPC पाहिजे, EC2 इन्स्टन्स पाहिजे, RDS पाहिजे, S3 पाहिजे, त्या सगळ्या गोष्टी क्रिएट होणार. कळलं का? प्रत्येक रिसोर्सवर जायची गरज नाही. तो पूर्ण इन्फ्रास्ट्रक्चर जे तुम्हाला रिक्वायर्ड आहे त्या रिलेटेड तुम्ही काय लिहिणार? इन्स्टन्स क्रिएट करायसाठी ज्या गोष्टी पाहिजे त्या पूर्ण त्या कॉन्फिगरेशन फाईल मध्ये लिहिणार. कळतंय का? हा, तर इन्फ्रास्ट्रक्चर जो पण तुम्हाला आवश्यक आहे तो पूर्ण इन्फॉर्मेशन तुम्ही एका कॉन्फिगरेशन फाईल मध्ये लिहिणार आणि ती कॉन्फिगरेशन फाईल
जेव्हा तुम्ही एक्झिक्यूट करणार तेव्हा तुमचा जो इन्फ्रास्ट्रक्चर आहे तो पूर्ण क्रिएट होणार. आता कोणती प्रोसेस बेटर आहे, मॅन्युअली प्रत्येक रिसोर्सवर जाऊन करणे की एक छोटी कॉन्फिगरेशन फाईल लिहून त्या फाईलला एक्झिक्यूट करून इन्फ्रास्ट्रक्चर क्रिएट करणे, कोणती प्रोसेस चांगली आहे? रायटिंग फाईल, कॉन्फिगरेशन फाईल लिहून जिथे आपला VPC पण ऍट अ टाइम क्रिएट होईल, इन्स्टन्स पण त्याच्यात क्रिएट होईल, राऊट टेबल, सबनेट, सगळ्या गोष्टी ऍट अ टाइम क्रिएट होईल ना. तर दॅट्स द बेटर वे टू क्रिएट अवर इन्फ्रास्ट्रक्चर युझिंग कॉन्फिगरेशन फाईल. त्यालाच आपण म्हणतो स्क्रिप्टिंग फाईल. इट कुड बी इन अ YAML फाईल, ठीक आहे, YAML लँग्वेज मध्ये असेल किंवा JSON मध्ये असू शकते. अदरवाइज इफ वी आर युझिंग डिफरंट टूल्स, सो त्यांच्या त्या लँग्वेजेस असणार, त्या लँग्वेजेस मध्ये असेल. अंडरस्टूड? क्लिअर आहे? सो क्लाउड फॉर्मेशन इज अ इन्फ्रास्ट्रक्चर ॲज अ कोड सर्व्हिस इन AWS to create and manage your infrastructure automatically. कळलं? तर क्लाउड फॉर्मेशन काय म्हणतंय क्लाउड फॉर्मेशन? सो see here, cloud formation is a service that helps you model and set up your AWS resources so that you can spend less time managing those resources and more time spending in manual way. मॅन्युअली जेवढा टाइम आपल्याला लागतो त्यापेक्षा खूप कमी टाइम मध्ये आपण सगळं इन्फ्रास्ट्रक्चर क्रिएट करणार. सो मॅन्युअली तुम्हाला लेस कन्सिडर करा 1 hour लागेल, हे तुम्ही 5 मिनिटात 10 मिनिटात करू शकता. फक्त तुम्हाला एवढं माहिती पाहिजे की तुम्ही AWS मध्ये काय शिकलात आणि तुम्हाला त्या इन्स्टन्स क्रिएट करण्यासाठी कोणत्या कोणत्या गोष्टी आवश्यक आहेत, ह्या सगळ्या गोष्टी. कळलं? तर AWS कडे कोणती सर्व्हिस आहे? क्लाउड फॉर्मेशन सर्व्हिस आहे इन्फ्रास्ट्रक्चर मॅनेज करण्यासाठी. तुम्ही लर्न करू शकता, तुमच्याकडे आहेत रेकॉर्डेड व्हिडिओज वगैरे, तिथे बघू शकता. ओके, देन हे तर झालं AWS बद्दल. हे कशाबद्दल झालं? AWS बद्दल. AWS कडे आहे सर्व्हिस ऑटोमेट करण्यासाठी इन्फ्रास्ट्रक्चर ॲज अ कोड सर्व्हिस. बाकी जर आपण अझूर केला तर अझूर यूज करतोय किंवा GCP यूज करतोय किंवा ओरॅकल यूज करतोय, तर अशा टर्म्स मध्ये अशा जे वेगवेगळे क्लाउड्स आहेत त्यांच्याकडे आहे का? तर त्यांच्याकडे सुद्धा त्यांच्या पर्टिक्युलर सर्व्हिसेस अवेलेबल आहे. कशासाठी? इन्फ्रास्ट्रक्चर क्रिएट करण्यासाठी. कळलं? तर त्या सर्व्हिसेस कोणत्या असेल तर इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये बघा, अझूर कडे आहे रिसोर्स मॅनेजर, ARM म्हणतात त्याला, मायक्रोसॉफ्ट अझूर कडे. गुगल कडे आहे डिप्लॉयमेंट मॅनेजर. AWS कडे काय राहणार? क्लाउड फॉर्मेशन. आणि बाकी जे पण टूल्स अवेलेबल आहे मार्केटमध्ये, जे पण क्लाउड अवेलेबल आहेत मार्केटमध्ये, त्यांच्याकडे त्यांच्या सर्व्हिसेस असतील. इथे दिलेलं असेल किंवा तुम्ही बघू शकता अल्टरनेटिव्ह म्हणून अझूर आणि GCPचं तर आपल्याला इथे दिसत आहे, पण बाकी जे काही क्लाउड असतील त्यांच्या पण त्या इन्फ्रास्ट्रक्चर सर्व्हिसेस तुम्हाला मिळतील. कळलं? ठीक आहे. तर आता सर्वात आधी आपण काय बोलतो तर इन्फ्रास्ट्रक्चर ॲज अ कोड हे काय आहे? इन्फ्रास्ट्रक्चर ॲज अ कोड सर्व्हिस तर बोलतोय आपण, पण इन्फ्रास्ट्रक्चर ॲज अ कोड म्हणजे काय? तर मी आता जे आपण डिस्कस करतोय काय, एक सिंपल कॉन्फिगरेशन फाईल लिहिणार. जो पण इन्फ्रास्ट्रक्चर पाहिजे, EC2 इन्स्टन्स पाहिजे का? येस. त्याला लागणाऱ्या कोणत्या गोष्टी आहे? IAM, हे त्या की पेअर, सिक्युरिटी ग्रुप, त्या सगळ्या टर्म्स आपण एका कॉन्फिगरेशन फाईल मध्ये लिहिणार. आणि ती कॉन्फिगरेशन फाईल इन्फ्रास्ट्रक्चर रिलेटेड आहे. दॅट इज वाय इन्फ्रास्ट्रक्चरला आपण कन्वर्ट केलाय कशामध्ये? कोडिंग फॉर्मॅटमध्ये, कॉन्फिगरेशन मध्ये. सो इन्फ्रास्ट्रक्चर ॲज अ कोड सर्व्हिसेस. समजलं? काही कन्फ्युजन इथे नाही? ओके, व्हेरी गुड. सो आता मला एक सांगा, जर तुम्ही एक टूल नाही यूज करताय, तुम्ही एक क्लाउड यूज नाही करताय, तुम्ही मल्टिपल क्लाउड्स यूज करताय. काय यूज करताय? मल्टिपल क्लाउड्स. त्यावेळेस काय होईल? प्रत्येक वेळेस सर्व्हिस चेंज करावी लागेल. करेक्ट आहे? AWS असेल तर क्लाउड फॉर्मेशन, GCP असेल तर डिप्लॉयमेंट मॅनेजर, अझूर असेल तर रिसोर्स मॅनेजर. प्रत्येक वेळेस सर्व्हिस चेंज करत राहावं लागेल. त्यांच्यासाठी असलेली ती कॉन्फिगरेशन फाईल वेगळी लिहावी लागेल. थोडं डिफिकल्ट आहे. करेक्ट आहे? तर ती प्रोप्रायटरी सर्व्हिसेस आपण यूज करू शकतो जेव्हा त्या क्लाउडवर काम करणार.
बट असं काय सोल्युशन आहे जे की ह्या सगळ्या क्लाउड्सवर काम करेल, तर तो म्हणजे टेराफॉर्म. काय आहे? टेराफॉर्म. कळलं? ठीक आहे. तर इन्फ्रास्ट्रक्चर ॲज अ कोड इथे बघा तुम्हाला तेच दिसेल. DevOps practice that provision and manage IT infrastructure using machine readable definitions file rather than the physical hardware configuration or manual GUI clicks. आपण येतो AWS वर क्लिक करणार, देन हे सिलेक्ट करा, ते सिलेक्ट करा, देन त्याला क्रिएट करा. So instead of using that, we simply write what? A configuration file. That is nothing but what? Infrastructure as a code. कळलं? So what Terraform is? इथे आहे, मी ऑलरेडी ओपन केलंय. So Terraform is an open source infrastructure as a code tool. काय म्हटलं इथे? इन्फ्रास्ट्रक्चर ॲज अ कोड टूल म्हटलेलं आहे. सर्व्हिस आहे का ही? नाही. कुठल्या क्लाउड स्पेसिफिक आहे का? नाही. हा ओपन सोर्स आहे. आणि का बरं आपण टेराफॉर्म यूज करणार? तर जे क्लाउड फॉर्मेशनचं काम आहे ते आपल्याला टेराफॉर्म करून देणार. डिप्लॉयमेंट मॅनेजरचं काम टेराफॉर्म करून देणार. रिसोर्स मॅनेजरचं काम कोण करून देणार? टेराफॉर्म. तर वेगवेगळ्या क्लाउडमध्ये वेगवेगळी सर्व्हिस यूज करायची गरज नाही. एक टेराफॉर्म असा टूल आहे जो सगळ्याच क्लाउड सोबत इझिली कॉम्पॅटेबल आहे. आलं लक्षात? ठीक आहे. तर टेराफॉर्म फाईल आपण लिहिणार, टेराफॉर्म मध्ये एक कॉन्फिगरेशन फाईल लिहिणार आणि त्या कॉन्फिगरेशन फाईलला जेव्हा एक्झिक्यूट होईल इन्फ्रास्ट्रक्चर कुठल्याही क्लाउडवर आपण इझिली क्रिएट करू शकतो. फक्त आपल्याला काही कीवर्ड्स चेंज करावे लागतील. कीवर्ड्स म्हणजे काय? AWS मध्ये काय पाहिजे? AMI, की पेअर, सिक्युरिटी ग्रुप. GCP मध्ये काही वेगळं असेल. GCP मध्ये फायरवॉल असू शकते, तिथे इमेज आयडी असू शकते, है ना, OS असू शकतो. क्लिअर आहे? हा, फक्त वर्ड चेंज असू शकतात. बाकी पूर्ण जे त्याचं हे आहे कन्सेप्ट सेम असतं. अंडरस्टूड? सो टेराफॉर्म इट्स नथिंग बट अ ओपन सोर्स इन्फ्रास्ट्रक्चर ॲज अ कोड टूल बाय HashiCorp. कंपनी कोणती आहे? HashiCorp. HashiCorpचा Terraform आहे. It allows developer and operations team to automate the creation, modification and destructions of IT infrastructure. काय करू शकता तुम्ही? ते सगळे इथे दिलेले आहे. In using human readable language configuration file. Human readable configuration file rather than manual click and point web consoles. कळलं? आता टेराफॉर्मचं इम्पॉर्टन्स काय ते समजलं. बाकी क्लाउड मध्ये त्यांच्या सर्व्हिसेस आहेत बट त्या त्यांच्या प्रोप्रायटरी आहेत. तर आपल्याला मल्टी क्लाउडवर काम करायचं असेल तर युजिंग टेराफॉर्म ते पॉसिबल होणार. आणि काय आहे? इन्फ्रास्ट्रक्चर ॲज अ कोड टूल आहे. खूप इझी आहे. तुम्हाला खूप इंटरेस्टिंग वाटेल हे की आतापर्यंत आपण जे काही AWS मध्ये मॅन्युअली करायचो त्याची गरजच नाही. एक टूल यूज करायचा, पूर्ण इन्फ्रास्ट्रक्चर क्रिएट करायचं. खूप इझी राहील. ओके. सो की बेनिफिट्स तेच असणार आहे जे आपण आता डिस्कस केले. इन्फ्रास्ट्रक्चर ॲज अ कोड, डिक्लेरेटिव्ह कॉन्फिगरेशन, एक्झिक्युशन प्लॅन तेच असणार आहे. मल्टी क्लाउड सपोर्ट. सी सो AI वापरायची गरज नाही पडणार कारण मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे. ठीक आहे. ओके. सो आता टेराफॉर्म वर काम कसं करायचं है ना? टेराफॉर्म वर काम कसं करायचं? तर टेराफॉर्म वर काम करणे पण खूप इझी आहे. सिंपल. टेराफॉर्म आपल्याला इन्स्टॉल करावं लागेल. सगळीकडे तुम्हाला तेच डेफिनेशन मिळणार त्याची. सो फर्स्ट टर्म इज लाईक व्हॉट वी नीड टू इन्स्टॉल अवर टेराफॉर्म. आणखी एक तर AWS चा ऍक्सेस घेतलाय का तुम्ही तुमच्या लॅपटॉप मधनं? AWS चा ऍक्सेस घेतलाय का तुम्ही तुमच्या लॅपटॉप मधनं? येस. कसा घेतात? मी व्हर्च्युअल मशीनचा ऍक्सेस नाही म्हणतोय, मी AWS चा ऍक्सेस म्हणतोय. AWS वर जर आपल्याला काम करायचं आहे तर कसं करतो? आपल्या लॅपटॉप मधनं. सांगा. तुम्ही युजर मॅनेजमेंट बघितलं AWS मध्ये? युजर क्रिएट केलाय?
युजर जेव्हा क्रिएट होतो त्या युजरने जर आपल्याला लॉग इन करायचं आहे, काय काय रिक्वायरमेंट असेल? आयडी पासवर्ड आयडी पासवर्ड. आयडी सीएलआय मोड वरून जर आपल्याला ऍक्सेस घ्यायचा असेल, सीएलआय मोड वरून जर AWS चा ऍक्सेस घ्यायचा असेल युजिंग दॅट युजर, सो कसं होतं? आयडी पासवर्ड IP ॲड्रेस आणि की. हा, आय अंडरस्टूड. तुम्हाला काय बोलायचं ते मला कळलं, पण मी रिमोटचा नाही ऍक्सेस घेतोय, मी एखाद्या मशीनचा ऍक्सेस नाही घेतोय, SSH नाही घेतोय, मला पूर्ण AWS वर काम करायचंय माझ्या लॅपटॉप मधून. तर त्यासाठी काय करावं लागतं? एनी आयडिया? टेराफॉर्म एक तर आपण डायरेक्टली आपल्या लॅपटॉप मध्ये इन्स्टॉल करू शकतो आणि आपल्या लॅपटॉप मधूनच डायरेक्ट AWS सोबत कम्युनिकेट करू शकतो. पण आधी तुम्हाला युजर मॅनेजमेंटचा पोर्शन माहिती पाहिजे. AWS वरून AWS CLI थ्रू आपण AWS सोबत काम कसं करू शकतो ते माहिती पाहिजे. आहे का आयडिया? नाही आयडिया, ठीक आहे. तर तुम्हाला एक आयडिया असेल की युजर क्रिएट झाल्यानंतर त्याला 2 कीज येतात. कोणत्या येतात? एक प्रायव्हेट एक पब्लिक. ऍक्सेस की ना सिक्रेट की नाही ऐकलं का? युजर केला का क्रिएट? नाही केलं सर, म्हणून तर नाही माहिती आम्हाला. त्याला ऍक्सेस की आणि सिक्रेट की असतात माहितीये का? कशासाठी असतात? तर मी काय म्हणतोय, CLI मोडने AWS कॉन्फिग करणार ना आपण. त्या युजरने CLI मोड थ्रू लॉग इन करायचं असेल तर आपण AWS कॉन्फिग करणार की नाही? ऍक्सेस की सिक्रेट की वापरणार की नाही? हा, मग कशासाठी रिक्वायर्ड असते ते ऍक्सेस की सिक्रेट की? CLI मोड वरून जर त्या युजरला AWS सोबत काम करायचं असेल विदाउट युजिंग AWS कन्सोल, सो व्हॉट वी आर युजिंग? ऍक्सेस की अँड सिक्रेट की. ते जर युज नाही केलं तर तो CLI मोड वरून काम करू शकेल का? नाही. त्याला कन्सोलवर जावं लागेल, पासवर्डच टाकावा लागेल. सो रिमेंबर, CLI मोड इज ऑलवेज फास्टर दॅन कन्सोल. कळतंय का? म्हणून मॅक्झिमम CLI यूज केला जातो कशासाठी? काम करण्यासाठी. AWS असो कुठलाही असो काही. तर हे तुम्हाला माहिती पाहिजे की त्या युजरने जर CLI वरून काम करायचं आहे तर ऍक्सेस की सिक्रेट की लागेल. तर तुम्ही AWS मध्ये डायरेक्टली तुमच्या टेराफॉर्म यूज करू शकता. ऍक्सेस की सिक्रेट की ने AWS कॉन्फिगर होऊन जाईल, होईल ना, आणि तुम्ही AWS सोबत कम्युनिकेट करू शकता. बट येस, मी तुम्हाला कशावर सांगणार आहे? AWS EC2 इन्स्टन्स वर सांगणार. कळलं? बट दोन्ही टर्म्स तुम्ही यूज करा. AWS कम्युनिकेट करण्यासाठी तुम्ही आपल्या लॅपटॉप मध्ये पण इन्स्टॉल करू शकता टेराफॉर्म. अदरवाइज एक इन्स्टन्स क्रिएट करून आपण जे आता करणार आहोत ते तर तुम्हाला माहितीच राहील. ठीक आहे. तर त्यासाठी आपल्याला काय पाहिजे? सर्वात आधी AWS आणि AWS वर आपण एक इन्स्टन्स क्रिएट करणार. कोणता नंबर आहे ना तुझा शिवू? नाही, इथे आयडी ते येऊन जाईल. खूप मागे गेले बहुतेक. हाय टाक मला. परफेक्ट. MFA 6.5 हाँ 976 976. ओके. तर आता आपल्याला AWS वरून काय करायचं आहे? AWS मध्ये एक इन्स्टन्स क्रिएट करणार नॉर्मलचा, त्याच्यामध्ये काय करणार? एक टेराफॉर्म इन्स्टॉल करणार आणि तिथून काम करणार. बट कसं AWS कॉन्फिग करतात ते तुम्हाला आयडिया आहे. ठीक आहे.
सो EC2 instance, सर जर तुमचा क्वेश्चन असेल सर आपण डायरेक्टली AWS ला या पूर्ण AWS वर काम करू शकतो का फ्रॉम आवर लॅपटॉप डायरेक्टली इन्स्टंट ऑफ युजिंग EC2 instance? So yes. Okay, what you need a user with you need a user with access key and secret key. समजलं? देन ऍक्सेस की सिक्रेट की AWS कॉन्फिगर, इथे CMD ओपन करायचं, AWS कॉन्फिग, त्याच्यासाठी AWS CLI कमांड पण तुमच्या लॅपटॉप मध्ये इन्स्टॉल पाहिजे. कारण AWS कॉन्फिग चालणार कसं? AWS CLI इन्स्टॉल्ड असेल तेव्हाच चालणार ना. सो लॉन्च इन्स्टन्स, एक इन्स्टन्स आपण लॉन्च करू. वन मोर, आता आपल्याला या एका इन्स्टन्स वरून अख्ख्या AWS सोबत कम्युनिकेट करायचं. कसं करतो? तुम्ही शिकलाय AWS, मी तुम्हाला बोललो AWS चे सगळे कन्सेप्ट इथे आता तुमचे रिकॉल व्हायलाच पाहिजे. सो या एका इन्स्टन्स वरून मला अख्ख्या अख्ख्या AWS सोबत कम्युनिकेट करायचंय. हा इन्स्टन्स माझा टेराफॉर्म इन्स्टन्स आहे असं कन्सिडर करा, आणि हा एक इन्स्टन्स पूर्ण AWS वर काम करणार. कसं? ओके, काय करावं लागेल IAM सर्व्हिस मधून? ऑनलाईन मध्ये अनम्यूट करून बोलत चला. काय करावं लागेल? या एका इन्स्टन्स वरून IAM, ठीक आहे IAM यूज करणार, काय करणार? पण परफेक्ट, येस, रोल क्रिएट करणार फुल एक्सेसचा, आणि कुठे देणार? या EC2 इन्स्टन्सला देणार. आणि देन हा एक इन्स्टन्स आपला पूर्ण AWS सोबत कम्युनिकेट करू शकतो. आपल्याला आपण इथून जर कमांड एक्झिक्यूट करतोय तर ते AWS वर काम करायला रेडी राहणार. ठीक आहे. सो ही प्रोसेस माहिती आहे मॅन्युअली. नाव दिलंय आपण, इमेज सिलेक्ट केली आहे, OS इमेज, AMI ID यामध्ये इम्पॉर्टंट असते. AMI ID याने आयडेंटिफाय करतो आपण. ठीक आहे. तर AMI ID आपल्याला आवश्यक असेल तर मी हीच एक कॉपी करून ठेवतोय. नेक्स्ट इन्स्टन्स टाइप. इन्स्टन्स टाइप आपल्याला ऑलरेडी माहिती आहे, T3.micro की पेअर. सो की पेअर आवश्यक असेल, तुम्हाला माहिती आहे. सिक्युरिटी ग्रुप माहिती आहे, एका इन्स्टन्स साठी आवश्यक असतो का? देन एक व्हॉल्यूम, जर आपण लिनक्स घेतोय तर 8GB येतं, विंडोज घेतला तर विंडोजची मशीन क्रिएट करून बघितली का? 30GB. विंडोजची मशीन क्रिएट करून बघा. लिनक्स साठी मिनिमम स्टोरेज 8GB, विंडोज असेल तर त्याला स्टोरेज जास्त लागतो, तो 30GB घेतो तो. ठीक आहे. तुम्ही ऑब्झर्व करा, या गोष्टी इम्पॉर्टंट असतात छोट्या छोट्या. एक नवीन टर्म ऍड झाली आहे इथे, फाईल सिस्टम आपण ऍड करू शकतो, जे की माझ्यासाठी न्यू आहे कारण मी आता बघतोय. ओके. So yes, everything is okay, perfect. Launch instance, and now what we need to do, install Terraform. Clear? So इथे तुम्हाला दिसेल Mac OS, Windows, Linux जे पण आहे तुमचे ऑपरेटिंग सिस्टम तुम्ही यूज करता ते. तर विंडोज वर इन्स्टॉल करायसाठी तुम्हाला बायनरी डाउनलोड करावी लागेल त्याचं. लिनक्स आहे, हा विंडोज आहे, तुमच्या आर्किटेक्चर नुसार डाउनलोड करणार आणि तुम्ही इन्स्टॉल करणार. बट लिनक्स वर सिंपल 2-3-4 कमांड्स मध्ये तुमचं काम होऊन जातं. सो इन्स्टन्स लॉन्च झालाय, एक्सेस करू आपण. एक्सेस कसं करतो आपण? तुम्ही कसं करता एक्सेस?
कसं करतात एक्सेस? SSH घेता ना, कसं घेता, कुठून घेता? मी प्रत्येक टर्म विचारणार आहे, हे तुम्हाला लक्षात पाहिजे आता. ठीक आहे, कसं करतो आपण एक्सेस? SSH घेणार ना, मग कन्फ्युजन काय तिथे? SSH कुठून घेतो? SSH कुठून पॉसिबल आहे? जिथे आपली की पेअर अवेलेबल असेल तिथूनच पॉसिबल आहे, अदरवाइज एक्सेस मिळणार नाही. तर हे जे आहे क्लाउड शेल, हे क्लाउड शेल काय आहे तर AWS चा SSH एजंट आहे. जेव्हा बोलायचं असेल तेव्हा सबमिट करा. कोण आहे? प्रमोद. म्यूट युअरसेल्फ. ओके. सो SSH-I ID_RSA. आता हे काय आहे क्लाउड शेल? तर क्लाउड शेल आपला AWS चा SSH एजंट आहे, जो आपल्याला इथे मिळतो AWS मध्ये. हा इथे जो आयकॉन दिसतोय हा क्लाउड शेल आहे, SSH एजंट आहे. इवन लेफ्ट हँड साइडला इथे कॉर्नर मध्ये पण मिळेल. ओके. सो हा SSH एजंट डायरेक्टली तुम्ही यूज करू शकता. अदरवाइज तुम्ही तुमच्या सिस्टम मधून CMD मधून घेतला, जिथे ID_RSA असेल, तुमची की पेअर असेल तिथून घेऊ शकता, किंवा तुम्ही काही आणखी SSH एजंट यूज करू शकता. इट डिपेंड्स ऑन यू. सो इथे जर यूज करायचं असेल तर तुम्हाला आधी इथे की पेअर टाकावी लागेल, अपलोड प्रायव्हेट फाईल. ठीक आहे, जे की मी इथे टाकलेली आहे. हा ओके. उबंतू @IP ची रिक्वायरमेंट असणार. हियर IP ॲड्रेस. येस, सी आलोय. सुडो वर जातोय मी, अँड देन मला इथे काय करायचं आहे? टेराफॉर्म इन्स्टॉल करायचं आहे. तर टेराफॉर्म इन्स्टॉलेशनच्या ह्याच्या 2-3 कमांड्स आहेत, त्या आपण एक्झिक्यूट करू. wget ने काय करावं लागतं? wget कशासाठी असते? wget कशासाठी असते? डाउनलोड करण्यासाठी. सी डाउनलोड सक्सेसफुली, राईट. देन इको कमांड कशासाठी असते? इको कमांड कशासाठी असते? प्रिंटिंग साठी. करेक्ट. पाइप कमांड कशासाठी असतो? एक्झिक्यूट मल्टिपल कमांड्स. करेक्ट. बट त्याआधी त्याचा एक इम्पॉर्टंट आहे की ज्या पहिल्याचा आउटपुट आपण दुसऱ्याला ॲज अ इनपुट देतोय. इनपुट देतो. करेक्ट. सो -y इन्स्टॉल. तर टेराफॉर्मच्या फाईल्स वगैरे लिहायचे आपल्याला, बरोबर ना? तर आणखी एका टूलची तुम्हाला इम्पॉर्टन्स आवश्यकता असेल, तो म्हणजे कोणता? VS कोड. माहिती आहे तुम्हाला? VS कोड माहिती नसेल तर थोडी इन्फॉर्मेशन घ्या त्याबद्दल. कशासाठी यूज होतो? तर तुमचा ॲज अ ID तो काम करतो. तुम्ही तिथे कोड्स मॅनेज करू शकता, लिहू शकता व्यवस्थित, सिंटॅक्स वगैरे तिथे रिझॉल्व्ह करू शकता. ठीक आहे. सो आता आपण आपल्या रेपॉझिटरी मध्ये काम करणार. आपली रेपॉझिटरी कोणती आहे? आपली रेपॉझिटरी कोणती होती? 2.3, राईट. बॅच 2.3. ओके. अपडेटेड व्हर्जन आहे. ठीक आहे, सध्या नकोय मला. ओपन फोल्डर. AWS प्रॅक्टिस है ना? वेअर इट इज AWS प्रॅक्टिस. त्यामध्ये 2.3 सिलेक्ट. परफेक्ट. आलोय आपण आपल्या लेफ्ट हँड साईडला. आता इथे AI चा मॉड्यूल येतोय. इथल्या इथे तुम्ही क्वेश्चन करून तुमचे रिझोल्युशन घेऊ शकता, जो की खूप छान डेव्हलपमेंट आहे या VS कोड मध्ये. ठीक आहे, इथे आपण काम करणार. आता आपल्याला काय करायचंय? टेराफॉर्म इन्स्टॉल झालाय का ते बघा. टेराफॉर्म, हा. तर टेराफॉर्म काय आहे? हा कमांड लाईन टूल आहे. काय आहे? कमांड लाईन टूल. याचा क्लाउड व्हर्जन पण येतं, CLI मोड पण येतं. जर तुम्ही टेराफॉर्मच्या ऑफिशियल साईटवर जाणार
सो ट्राय क्लाउड हा दिसतोय, ट्राय क्लाउड. बट क्लाउड याने जास्त काही वर्क केलं जात नाही. बेटर आहे CLI मोड. वर्जन सी टेराफॉर्म 1.15.4. सो आपल्याकडे अवेलेबल आहे. व्हेरी गुड. टेराफॉर्म अवेलेबल आहे. सो सर्वात आधी आता AWS ची एक सॅम्पल फाईल आपण क्रिएट करणार, AWS सोबत कम्युनिकेट करायचं असं. ठीक आहे. सो ते बघू नेक्स्ट याच्यात.